त्यांना 1 ते 1.5 महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते. मी आता नाही, मी माझं युट्यूब चॅनल असेल, माझा फेसबुक असेल, मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते. मला ट्रोल करण्यात येतंय, मी रडतीये ढसाढसा. मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये, फेसबुक पुढे, की मी विष पेईल, मला ट्रोल करू नका, माझ्या लेकींना बोलू नका. मला उदयनराजेंच्या सहकार्यांचे फोन येत आहेत, ताई उदयनराजेंना आम्ही तुम्हाला भेटण्याची तरतूद करतोय, तुम्ही इकडे या साताऱ्याला, म्हणजे लोकांची तोंड गप्प होतील. आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे, परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा, की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे, खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर. नाही, या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकार्यांचा सुद्धा परत नाही फोन आला. मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही 1 महिन्यापूर्वी त्यांच्या बरोबर होतात. अनेक वेळा जरांगे असं बोललेले आहे की मी स्वतः समाजाशी बोलतो, सहकार्यांशी बोलतो आणि मगच निर्णय घेतो. तर असं काय झालं 1 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यापूर्वी की त्यांनी तुमच्याशी बोलणं टाळलं किंवा समाजाशी ते बोलत नव्हते का, असा तुमचा आरोप? नाही, अजिबात नाही. हे फक्त कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी होतं. तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये, त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते. ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे. हो, कुणाचं असणार आहे? मी प्रामुख्याने बोलते, शरद पवारचाच फोन त्या माणसाला चालू आहे. अख्खे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना, तो शरद पवारांनीच केलेला आहे. हे येईल कालांतराने. मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर, आणि मला करतायत, मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं. मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडते. माझं तोड कुणी गप्प करू शकत नाही. पण तुम्हाला असं का वाटतं की हा सगळा डाव जो आहे तो शरद पवारांनीच आखला गेला? तुमच्याकडे काय प्रूफ आहे का? अहो, दिसतंय उघड्या डोळ्यांनी. काय प्रूफ बारसकर महाराजांकडे? आणि सगळ्यात महत्वाचं, पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते, मी तो विसरून जाईल परत, आणि बोलते मी नंतर की मला काय वाटतं ते. कालची बाईट बघितली का तुम्ही जरांगीची? जरांगी बघा, बारसकर महाराजांनंतर जरांगी काय बोललाय, हे तर 1-2च येतो, अजून 10-15 येतील. आले नाहीत बाहेर. काय होतं माहिती का, करोडो मराठा समाज त्याच्या सोबत होता. कोण यांना अंगावर घेईल म्हणून लोक घाबरत होते. मला पण सल्ला देत होते की ताई मुलींकडे लक्ष द्या, तुम्ही सिंगल मदर आहे, जाऊ द्या. हो, खूप गलिच्छ बोलल्या जाते ताई, तुम्हाला मनस्ताप होतो, तुमच्या भावाला आता तुमची गरज आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. हे मला प्रामुख्याने समाजातले काही विद्वान व्यक्ती सांगत होते, अभ्यासू व्यक्ती सांगत होते. पण मी खरं बोलायला भीत नसते. असू दे, काय होईल ते होईल, मी शांत बसणार नाही. का बरं यांना काल सांगण्याची गरज पडली की 10-15 जण आणखी येणारे बाहेर? कारण यांचे मतं पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी.